Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. जब तक ना सफल हो, जब तक ना सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, यूं संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. येस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचं, मला नर्सिंग अधिकारी बनायचंय, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला ते बनण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस पण तुम्ही आयुष्यात कुठल्या तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत असता, त्यावेळेस तुम्हाला 100 प्रकारच्या अडचणी येत असतात विद्यार्थी मित्रांनो. सध्या कंडिशन तशीच आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण थंबनेल मध्ये बघणार आहोत कशा प्रकारे DMER ची भरती ही परमनंट येणार आहे की कॉन्ट्रॅक्च्युअल येणार आहे. सोबत आयुक्तांचं रिसेंट काय स्टेटमेंट याच्यावर आहे आणि त्यासोबतच रिसेंटली पदनिर्मितीमध्ये GR मध्ये काय काय भरतीविषयी क्लिअरली मेन्शन आहे. हे सर्व GR 1 to 1 आपण बघणार आहोत. आणि माझं कमिटमेंट आहे की DMER ची भरती ही परमनंट येणार आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे विद्यार्थी मित्रांनो. डेट्स थोड्या मागे पुढे होऊ शकतात. मी आजच्या लेक्चर मध्ये GR सोबत तुम्हाला प्रूफ करून देणार आहे की कशा प्रकारे DMER ची भरती ही परमनंटच येणार आहे. चला तर आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूया विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपण थंबनेल मध्ये बघू शकता की भरती ही परमनंटच येणार. आयुक्तांचे अधिकृत स्टेटमेंट काय आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा तर आपण आजच्या सेशन मध्ये काय काय पॉइंट्स बघणार आहोत. आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत आयुक्तांचे ऑफिशियल स्टेटमेंट काय आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल GR चा शासन निर्णय काय आहे, पदनिर्मितीच्या GR मध्ये काय मेन्शन केलेलं आहे आणि 75,000 पदे भरण्याचा शासन निर्णय काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात तुम्ही कधी पण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, ज्यावेळेस कुठलं पण तुमचं ध्येय अचीव करण्याचा प्रयत्न करतात, कुठल्या पण ध्येयाकडे वाटचाल करतात, त्यावेळेस तुम्हाला 100 प्रकारच्या अडचणी या येत असतात. सध्या सभोवताली मार्केटमध्ये किंवा सगळीकडे काय वातावरण आहे की DMER ची कॉन्ट्रॅक्च्युअल पद भरती होणार आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल भरती होणार आहे. म्हणजे ज्या षंड मूर्ख लोक मी असं म्हणेल की ज्यांना DMER विषयी DMER चा ड पण माहित नाहीये, असे व्यक्ती काय करतायत की DMER विषयी काय करतायत, चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतायत, लोकांमध्ये अफवा पसरवतायत, लोकांच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम तयार करतायत आणि काय करताय, त्यांना डिस्टर्ब करताय, डिमोटिवेट करताय. आजच्या सेशन मध्ये आपण A to Z गोष्टी बघणार आहोत. कशा प्रकारे आपण त्याचं आज ऑपरेशन करणार आहोत, अनालिसिस करणार आहोत. कशा प्रकारे DMER ची भरती ही 100% परमनंट येणार आणि ही काळ्या दगडावरची रेख आहे विद्यार्थी मित्रांनो. डेट्स मागे पुढे होऊ शकतील, पण भरती येणार म्हणजे येणार. आणि हे मी बोलणार नाही, हे तुम्हाला GR सांगतील, हे तुम्हाला आयुक्तांचं ऑफिशियल स्टेटमेंट सांगेल विद्यार्थी मित्रांनो. नाशिक जगतातल्या सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि शेअर नर्सिंग मधल्या प्रत्येक त्या विद्यार्थी सोबत विद्यार्थ्यांपर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग अधिकारी बनण्याचं, सरकारी कर्मचारी बनण्याचं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एक पेपर कटिंग आहे, एक 5 ते 6 दिवसापासून, 5 ते 6 किंवा एक 8 दिवसापासून एक पेपर कटिंग सध्या व्हायरल होत आहे. आणि या पेपर कटिंग मध्ये काय मेन्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्टाफ नर्स नियुक्तीचा दर 20 लाख रुपये. हा धुळे GMC आणि संभाजीनगर GMC इथले काही कर्मचाऱ्यांनी घोळ केलेला आहे. ते काय पॉसिबल होत नाही. असं कोणी पण उठून सुटून गेला ते मला DMER ला जॉईन करून घ्या, मी फेक ऑर्डर प्रिंट आउट करून आणतो, रबर मारून घेतो, अशा कुठल्याही प्रकारे भरतीचं कोणाला पण जॉईन करून घेतलं जात नाही. त्याला व्यवस्थित सगळे कागदपत्र लागतात. त्याचा पात्र यादी जी DMER कडनं गेलेली असते त्याच्यामध्ये नाव असणं गरजेचं आहे. चला तर जाऊ दे, ही आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट काही कामाची नाहीये. पण या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जे DMER वैद्यकीय शिक्षणचे आयुक्त जे आहेत, आयुक्तांचं नाव काय आहे, राजीव निवतकर, आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि आयुष विभाग, यांनी कुठलं स्टेटमेंट दिलंय ते आपण आज बघणार आहोत. नवीन भरती प्रक्रिया असं हेडिंग आहे आणि याच्यात काय म्हणतात, आयुक्तांचं म्हणणं काय, असा काही प्रकार जो संभाजीनगर GMC मध्ये प्रकार झालेला आहे, तर असं काही प्रकार झालेला असेल तर छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणजे त्याचे जे हेड आहेत, जे डीन आहेत, जे MS आहेत, त्यांनी गुन्हा दाखल करतील. पूर्वीची भरती प्रक्रिया संपलेली आहे
आता नवीन भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आयुक्तांचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे, ते 5 ते 7 दिवसापूर्वीच आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलंय की पूर्वीची जी 2023 ची, तर मागे ही पण अफवा चालू होती विद्यार्थी मित्रांनो की 2023 मधनच वेटिंगचे कॅन्डिडेट घेणार आहे. बट आता याच्यावर पण फुल स्टॉप लागलेला आहे आणि मी मागे तुम्हाला जी आर दाखवला होता की कशा प्रकारे जे 900 पद आहे ते वेटिंग लिस्ट मधून भरणार नाहीये, त्याच्यासाठी नवीन भरती जी प्रक्रिया आहे तीच राबवली जाणार आहे. वेळोवेळी मी तुम्हाला जी आर तुमच्या समोर घेऊन आलोय आणि त्या जी आर मध्ये तुम्हाला कम्प्लीट अनालिसिस सांगितलंय की कशा प्रकारे शासन काय काय विचार करताय, काय काय पुढच्या स्टेप्स घेत आहे. बघा, पूर्वीची भरती प्रक्रिया संपलेली आहे, आता नवीन भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, हे आयुक्तांचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, जो 6 तारखेला 6 जूनला काय आलेला आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल भरतीचा जी आर आलेला आहे. जर तुम्हाला कंप्लीट पूर्ण माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडलं तर नक्की लाईक करायचंय आणि शेअर करायचंय नर्सिंग मधल्या प्रत्येक त्या मुलापर्यंत ज्याचं स्वप्न आहे सरकारी कर्मचारी बनण्याचं, सरकारी अधिकारी बनण्याचं. येस विद्यार्थी मित्रांनो, बघा 6 तारखेचं हे जे शासन पत्रक होतं, मला बरेच विद्यार्थी आहे ना हे संभ्रमात आहे, ते मला विचारताय सर खरंच कॉन्ट्रॅक्च्युअल येणार का, मग आम्ही एवढं प्रिपरेशन करतोय त्याचं काय होणार, मग आता मी कॉन्ट्रॅक्टवरच जॉब करायचं. अरे बाळांनो, त्या मूर्खांच्या कुठे नादी लागतात, ज्यांना डीएमईआर विषयी काही माहीतच नाहीये अशा शंटांच्या काय मागे लागायचं विद्यार्थी मित्रांनो. त्या मूर्खांच्या नादी लागण्यात अर्थ नाही आणि ह्या मूर्खांच्या जर तुम्ही नादी लागला, तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारी ही जी सुवर्ण संधी आहे ती गमावून बसाल. हे पहा, एवढी एक गोष्ट लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो, वक्त सबको मिलता है, वह सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, जिंदगी दोबारा नहीं मिलती, जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए. येस विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही हा जो टाइम आहे हा प्रिशियस आहे, त्या टाइमचं व्यवस्थित युटिलायझेशन करायचंय. प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, आजपासूनच प्रिपरेशन स्टार्ट करायचंय आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच तुमच्या पाठीशी विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण बघूया या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे. बघा, वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या खालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय रुग्णालयामध्ये नियमित वर्ग 3 वर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने किंवा भरेपर्यंत. ह्या जी आर मध्ये क्लिअरली मेन्शन आहे, जोपर्यंत सरळ सेवा होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या निव्वळ, तिथे काय लिहिलेलं आहे ही गोष्ट तुम्ही अधोरेखित करतो मी, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात काय आहे, हे कॉन्ट्रॅक्च्युअल भरती असणार आहे. ज्या त्या हॉस्पिटलच्या डीनला एमएस ला त्यांनी राईट्स दिलेले, तिथून त्यांनी कॉन्ट्रॅक्च्युअल पद भरून घ्यायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्षी एमबीबीएसच्या कॉलेजला काही रिकमेंडेशन असतात मेडिकल काउन्सिलचे, त्याच्यानुसार त्यांना स्टाफ भरावे लागतात. आता सर्व मेडिकल कॉलेजनी काय केलंय की ज्या त्या जिल्ह्यातले एक तर सिव्हिल हॉस्पिटल हायर केले किंवा कॉर्पोरेशन हॉस्पिटल त्यांनी स्वतःच्या अंडर घेतलेले आहे मेडिकल कॉलेज स्टार्ट करण्यासाठी आणि ते दाखवण्यासाठी, त्या रिकमेंडेशन पूर्ण करण्यासाठी सध्या जेवढे पद कमी पडताय ते तुमचे कुठून घेतले जाणार आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल भरतीतनं घेतले जाणार आहे. याचा अर्थ असा नाही की परमनंट भरती होणार नाही. परमनंट भरती ही 100% होणार, म्हणजे होणार, ही खळ्या दगडावरची रेग आहे. आणि तुम्ही पण इथेच आहात विद्यार्थी मित्रांनो, मी पण इथेच आहे. येत्या 6 महिन्याच्या आत, ह्या डिसेंबरच्या आत डीएमईआर ची भरती 100% पूर्ण होणार म्हणजे होणार. माझ्याकडे काहीतरी ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे, माझ्याकडे काहीतरी खास सूत्रांकडनं माहिती आहे, त्याच्यामुळे मी एवढा 100% कॉन्फिडंट आहे. पण मी जेवढा कॉन्फिडंट, तेवढं कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आणण्याचं काम हे माझं आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा प्रकारे डीएमईआरचं शासन निर्णय काय म्हणतो, परमनंट रिक्रुटमेंट येणार आहे की कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट येणार आहे. बघा, आता आपण काय बघणार आहोत, पदनिर्मितीचा शासन निर्णय बघणार आहोत. आता ही मागे आपण थोडस मागे जायचंय, कधी जायचं मागे, 19 मार्च 2025 ला जायचंय. 19 मार्च 2025 ला, याच्या आधी बाकीचे पण शासन निर्णय आहे, ते पण तुम्ही जाऊन बघू शकता, मी ते टेलिग्रामवर अपलोड पण करून देईल. आता 19 मार्च 2025 ला जसा हा नाशिकचा शासन निर्णय निघाला, नाशिक पदनिर्मिती, तशाच प्रकारे उरलेला 9 मेडिकल कॉलेजचा पण निघाला, पदनिर्मितीचा शासन निर्णय निघालाय. आणि आता हा काही मी पूर्ण वाचत नाही बसणार, हा ऑलरेडी आपण जुन्या व्हिडिओमध्ये काय केलेला आहे, बघितला आहे.
तर याच्यातल्या ज्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण त्या बघणार आहोत. तर या शासन निर्णयामध्ये त्यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय नाशिक इथे 430 खाटांचं सुरू करण्यात आलेलं आहे आणि ह्या रुग्णालयातील विवरणपत्र अ विवरणपत्र अ आणि विवरणपत्र ब विवरणपत्र ब याच्या मार्फत काय असणार आहे विवरणपत्र अ आणि विवरणपत्र ब. तर विवरणपत्र अ नुसार 1 ते 3 वर्गामधील नियमित 519 एका मेडिकल कॉलेजला असणार आहे. किती असणार आहे 519 नियमित. नियमित याचा अर्थ काय परमनंट. नियमितचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो परमनंट. 519 पदे एका मेडिकल कॉलेजला 519 पदे. त्याचप्रमाणे बाह्य सूत्राने बाह्य स्त्रोताने म्हणजे काय कॉन्ट्रॅक्च्युअल कॉन्ट्रॅक्च्युअल घ्यावयाच्या 466. मग 466 काय आहे कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. ओके. त्याच्यात त्यांनी विवरणपत्र अ मध्ये जे आहे जे पण कुठले कर्मचारी आहेत जे पण परमनंट कर्मचारी आहेत परमनंट परमनंट जे कर्मचारी आहेत ते विवरणपत्र अ मध्ये आहेत असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय. आणि जे पण कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी आहेत जे पण सॉरी एक मिनिट होल्ड करा फक्त. एक एक सेकंड होल्ड करा. विवरणपत्र ब मध्ये ज्या पण पोस्ट आहेत त्या कशा आहेत कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट कुठल्या आहेत आणि परमनंट कुठल्या आहेत मी जी आर मध्ये तुम्हाला दाखवून देतोय विद्यार्थी मित्रांनो. इथे आपण बघू शकतो मी हा शासन निर्णय हा जी आर तुला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. अधिपरिचारिका पदाच्या ह्या सगळ्या परमनंट पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. या सगळ्या परमनंट पोस्ट आहेत. विवरणपत्र अ मध्ये आता बाकीचे पण काही फार्मसीचे विद्यार्थी असतील काही लॅब टेक्निशियनचे विद्यार्थी असतील त्या सर्वांसाठी पण हे युजफुल असेल. विवरणपत्र अ मध्ये वैद्यकीय अधीक्षक आहे वैद्यकीय अभिलेख अधिकारी आहे निवासी वैद्यकीय अधिकारी आहे प्रशासकीय अधिकारी आहे अधिसेविका आहे जीवनशास्त्र शास्त्रज्ञ आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. आपल्यासाठी कुठले इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पद काय आहे अधिपरिचारिका. आणि अधिपरिचारिकेच्या विद्यार्थी मित्रांनो 350 पोस्ट ह्या एका मेडिकल कॉलेजमध्ये आहेत. किती पोस्ट आहेत 350 पोस्ट एका मेडिकल कॉलेजमध्ये आहे. पहिल्या वर्षासाठी 114 पोस्ट सेकंड इयर साठी 117 पोस्ट थर्ड इयर साठी 62 पोस्ट फोर्थ इयर साठी 57 पोस्ट 350 पोस्ट म्हणजे जवळपास 10 मेडिकल कॉलेजमध्ये 3500 पद जे असणार आहे ते डीएमईआर चे काय आहे भविष्यात आत्ता म्हणा किंवा 4 महिन्यांनी म्हणा भविष्यात डीएमईआर ला काय करायचे भरावयाचे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आयुक्तांचं काय दाखवलं जे स्टेटमेंट दाखवलं की लवकरच नवीन भरती चालू होणार आहे. 2 नंबरला कॉन्ट्रॅक्च्युअलचा जी आर दाखवला ज्याच्यात म्हटलंय जोपर्यंत सरळ सेवा होत नाही जोपर्यंत पदोन्नती होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या निव्वळ तात्पुरत्या स्वरूप कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट आहे. तिसरा आपण पदनिर्मितीचा जी आर ज्याच्यात क्लिअरली लिहिलंय की परमनंट पोस्ट मेडिकल कॉलेजला कुठल्या असणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट कुठल्या असणार आहे. आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत 75,000 पदं भरण्याचा शासन निर्णय जो की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितला होता विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत एक मिनिट होल्ड करा. हा, 75,000 पद भरतीचा जी आर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. त्याच्यानुसार गव्हर्नमेंटनी महाराष्ट्रातल्या सर्व डिपार्टमेंटला 100 दिवसाचा कार्यक्रम हा लावून दिलेला होता. आणि त्या कार्यक्रमात अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 पद सरकारला काय करायचे भरायचे आहेत. त्याच्यात आरोग्य विभागाचे जवळपास नाही म्हटलं तरी 7 ते 8,000 पद असणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य तुम्ही बघितलं असेल रिसेंटली काय झालेला होता डीएचएसचा डीएचएसचा काय तयार झालेला होता आकृतीबंध 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 हा तयार झालेला होता. त्यासोबतच डीएमईआरचा पदनिर्मितीचा शासन निर्णय तुम्ही बघितलेले आणि सोबतच तुम्ही काय काय बघितलंय
नगर परिषद संचालनालय, नगर परिषद संचालनालय यांचं लेटर बघितलंय म्हणजे बघा, एक DHS ची रिक्रुटमेंट असणार आहे, DHS ला थोडा टाइम आहे, DMER ची लवकरच रिक्रुटमेंट असणार आहे आणि नगर परिषद संचालनालयाची रिक्रुटमेंट असणार आहे. साधारणतः मिनिमम नाही म्हटलं तरी 6 ते 7,000 पोस्ट असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला किती पोस्ट असणार आहे हे माझे एक्सपेक्टेशन आहे, हे प्रिडिक्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. 6 ते 7,000 पोस्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला 7,000 पोस्टची गरज आहे का? 7,000 पोस्टची गरज आहे का विद्यार्थी मित्रांनो? तर नाही. तुम्हाला ती गरज आहे फक्त एका पोस्टची. त्याच्यामुळे काय करायचंय, तुम्ही कष्ट करायचे, मेहनत करायची. तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग असली पाहिजे. कोणी पण शेंबडं उद्या उठून म्हटलं कॉन्ट्रॅक्च्युअल भरती येणार आहे, त्याला सांगायचं अरे बाबा, भरती जेव्हा येईल तेव्हा येईल. भरती 2 महिन्यांनी हो 4 महिन्यांनी मी प्रिपरेशन चालू ठेवेल. नोटिफिकेशन आल्यावर स्टडी करण्यापेक्षा नोटिफिकेशनच्या आधीच जर 2 करत असाल तर नक्कीच तुम्ही इतर क्राऊडच्या पुढे असाल आणि सिलेक्शनच्या नक्की जवळ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला एकच सांगेल, रफ हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के कुछ समंदर भी आएगा. यूं थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, यूं थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. DMER पण येईल आणि 100% तुम्ही DMER मध्ये लागाल पण फक्त दिवा स्वप्न बघून आणि माझा व्हिडिओ बघून किंवा आमचे क्लासेस जॉईन करून DMER ला लागू, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. त्यावेळेसच काय असणार आहे, ही गोष्ट शक्य असणार आहे. पण DMER मध्ये लागणं काही जगापेक्षा वेगळं आहे नाही विद्यार्थी मित्रांनो. DMER चा सिलेबस काय आहे मी वेळोवेळी तुम्हाला सांगतो आहे की 60-40 हा DMER चा सिलेबस आहे. आणि ह्या सिलेबस मध्ये मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ, रिझनिंग, GK GS याला 60% वेटेज आहे. 120 मार्कांसाठी तुम्हाला 80 मार्कांसाठी तुम्हाला नर्सिंग आहे विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच लोकांना आतापर्यंत DMER चा एक्झाम पॅटर्न सुद्धा माहित नाही. अत्यंत केविलवाणी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या पॅटर्न नुसार विद्यार्थी मित्रांनो जर पण प्रिपरेशन स्टार्ट केलं तर हार्डली 40 ते 45 दिवसात आरामात तुमचे हे 120 मार्क सिक्युअर होऊ शकतात. 100% तुम्ही तुमचे 120 मार्क सिक्युअर करू शकतात. आणि नर्सिंगचे 40 पैकी तुम्ही 25 प्रश्न जरी बरोबर सोडवले, कारण की नर्सिंग तुम्ही ऑलरेडी 3 ते 4 वर्ष शिकल्या आहात, त्याच्यानंतर तुम्ही जॉब केलाय, मग त्याच्यामुळे जर तुम्ही नर्सिंगचे फक्त 25 प्रश्न जरी अटेम्प्ट केले आणि नॉन टेक्निकलचे जर 120 मार्क आहे तिथे फक्त 100 मिळवले, नर्सिंगचे 25 प्रश्न म्हणजे 50 मार्क मिळवले, 150 मार्कांना कुठलाही माईचा लाल तुमचं सिलेक्शन अडवू शकत नाही विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळे अफवांना बळी पडू नका, भूलथापांना बळी पडू नका. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आणि ध्येयाकडे कशी वाटचाल करता येईल हे बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रिपरेशन मध्ये तुम्हाला कुठली पण मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. आपली DMER ची स्पेशल बॅच पण स्टार्ट झाली आहे. पण त्याच्या आधी मी तुमच्यासाठी अजून एक मोठी न्यूज आणतोय. माझ्या प्रिडिक्शन नुसार, माझ्या सूत्रांच्या माहितीनुसार, माझ्यापर्यंत आलेल्या अपडेट नुसार जवळपास 4,500 प्लस पोस्ट या DMER मध्ये येणार आहे. किती पोस्ट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 4,500 प्लस पोस्ट. ना भूतो ना भविष्यती अशी ही वॅकन्सी असणार आहे. आणि 2025 हे स्पर्धा परीक्षांचं वर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतो, वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए. आता तुमच्याकडे वेळ आहे. प्रॉपर प्रिपरेशन करा, प्रॉपर मेहनत करा. प्रिपरेशन मध्ये अडचण येत असेल तर तुम्ही आमच्याकडे क्लासेस जॉईन करू शकता. विदाउट क्लासेस पण सिलेक्शन तुम्ही मिळवू शकता. बट ज्यावेळेस तुम्हाला कधी पण एखादा गुरु, एखादा टीचर, एखादा मेंटॉर ज्यावेळेस गाईड करतो, ज्यावेळेस तो तुम्हाला त्या प्रॉपर पाथ दाखवतो. जर मी तुम्हाला सांगितलं इथून तू इकडे जा, बट तुम्हाला रस्ता माहित नसेल तर तुम्हाला 4 जागेवर विचारत जावं लागेल. बट मी तुम्हाला सांगितलं इथून तुम्हाला इकडे जायचंय, असं जायचंय, इथून लेफ्ट घ्यायचंय, तिथून राईट घ्यायचंय, सर्कल वरनं वरच्या हाताला जायची, त्यावेळेस तुम्ही आरामात किचनपेक्षा
लवकर तिथे पोहोचणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला जर आमचा नक्कीच प्रयत्न झाला तर आमचा नक्की तुमच्या सिलेक्शन मध्ये खारीचा वाटा असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, लास्ट तुमच्यासाठी मी आपली जी नवीन बॅच आहे तिचं एकदा मी तुम्हाला डिटेल्स शेअर करतो. तुम्ही क्लास जॉईन करा, नका करू, बट प्रिपरेशन स्टार्ट झालं पाहिजे. वेळ खूप महत्वाचा आहे. ही संधी आयुष्यात परत परत येत नाही. ही DNER ची ऑनलाईन बॅच चालू झालेली आहे. या बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टेक्निकल सिलेबस असणार आहे, नॉन टेक्निकल सिलेबस असणार आहे, नर्सिंग व्यतिरिक्त फार्मसी बॅकग्राऊंड, लॅब टेक्निशियन किंवा इतर पण ज्या पोस्ट आहे त्यांचाही सिलेबस सेम आहे. ते पण आपला कोर्स जॉईन करू शकता. याच्यामध्ये 8,000 रुपये फीस ठेवली आहे आपण विद्यार्थी मित्रांनो. बट आम्हाला बऱ्याच स्टुडंटने रिक्वेस्ट केली, त्याच्यामुळे आम्ही ही जी पहिल्या दिवसाची पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी जी ऑफर होती ती अजून ठेवली आहे. आणि याच्यामध्ये तुमचं मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ, जीके, रिझनिंग अलॉंग विथ कम्प्लीट नर्सिंग, नोट्स, टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चर या सगळ्या गोष्टी कव्हर अप होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे परत कुणाच्या भूलतापांना बळी न पडता आजपासून प्रिपरेशन स्टार्ट करा. केलेला अभ्यास वाया जात नाही विद्यार्थी मित्रांनो. ज्ञान हे दिल्याने वाढतं आणि घेतल्याने ते काही तुम्हाला कुठल्या इजा होणार नाहीये किंवा कुठला त्रास होणार नाहीये. तर तुमचं ज्ञान जो तुम्ही घ्याल, जो अभ्यास कराल, तर याचा तुम्हाला आयुष्यात फायदाच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा भेटूया नवीन टॉपिक सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा नर्सिंग मधल्या प्रत्येक त्या मुलापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग अधिकारी बनण्याचं, सरकारी कर्मचारी बनण्याचं. थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो.